दातांच्या विकाराबाबत आणखी एक कन्सर्निंग मुद्दा हा की गर्भावस्थेतल्या ज्या स्त्रिया आहेत, आता अवस्था बघून तरी दातांचे विकार काही येत नाही, तर अशा वेळी गर्भावस्थेत असलेल्या महिलांनी दातांबाबतची कोणती ट्रीटमेंट अवॉइड करावी? आता प्रेग्नन्सीचं कसं असतं की आजकाल बरेच लोक म्हणजे थोडेसे एज्युकेटेड झालेले आहेत किंवा काय, समजा प्रेग्नन्सी प्लॅन करत असताल, म्हणजे सुरुवातीला मी असं सांगेन की इन केस तुम्ही तुमचं प्रेग्नन्सी प्लॅनिंग चालू आहे तर तुम्ही म्हणजे एक 6 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी रुटीन चेकअप करा. फक्त तुमच्या दातांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये ना, किंवा मला काही ट्रीटमेंटची गरज आहे का, कारण एकदा प्रेग्नेंट झाल्यावर आपल्याला खूप रेस्ट्रिक्शन्स येतात दाताच्या ट्रीटमेंट करताना. शिवाय प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की आपल्या बॉडीमध्ये खूप हार्मोनल चेंजेस होतात, त्याच्यामुळे हिरड्यांना सूज येणे, हिरड्यातून रक्त येणे, ज्याला जिंजायव्हायटिस म्हणतात, तर अशा गोष्टी होतात. आणि जे फर्स्ट ट्रायमिनिस्टर आहे त्याच्यात तर आपण काहीच ट्रीटमेंट नाही करत. फर्स्ट आणि थर्डमध्ये तर आपण काहीच ट्रीटमेंट नाही करत. सेकंड ट्रायमिनिस्टर तरी थोडंसं आपण सेफ म्हणतो की तुम्ही स्केलिंग करू शकता, फिलिंग करू शकता, पण फर्स्ट आणि थर्डमध्ये तर आपण पूर्णपणे अवॉइड करतो. आणि ह्यांनी ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की आपली ओरल हायजीन जी आहे ही आपण प्रॉपर ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची गरजच नाही पडली पाहिजे किंवा औषधं घ्यायची गरज नाही पडली पाहिजे. आता समजा एखादं पेशंट आलं माझ्याकडे की मी प्रेग्नंट आहे आणि मला असं असं दात दुखतोय किंवा असं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा काय, तर आपण त्यांचे जे गायनोकॉलॉजिस्ट आहेत आपण त्यांचा कन्सर्न घेऊनच त्यांना हे करतो, त्यांची कन्सेंट घेतो किंवा बाकीच्या गोष्टी हे करतो. शिवाय जे आपण अँटीबायोटिक्स देतो, ॲमोक्सिसिलिन झालं, पेनिसिलिन झालं, ह्या सेफ आहेत प्रेग्नन्सीमध्ये, पण टेट्रासायक्लिन पूर्णपणे अवॉइड करतो आपण. का तर त्याचा इम्पॅक्ट बाळावर होतो. बाळाचे जे दात असतात त्याला एक लाल डिस्कलरेशन होतं, जे येणारे दात असतात बाळाचे, तर ते आई काय खाते किंवा काय मेडिसिन घेते ह्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट त्या बाळावर होत असतो. आणि त्याच्यामध्ये जर मेन म्हणजे तुम्ही जर ओरल हायजीन प्रॉपर नाही ठेवली, कधी गर्भवती बाई आहे तिने ओरल हायजीन प्रॉपर नाही ठेवली तर त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट बाळावर पडतो. एक तर प्री मॅच्युअर बर्थ होऊ शकतं किंवा जन्मल्यावर बाळाचं वजन कमी म्हणजे लो बर्थ वेट, ह्या खूप समस्या म्हणजे बघायला भेटतात. मोस्टली जे रुरल एरियाज वगैरे आहेत तिथे ह्या गोष्टी म्हणजे सर्रास बघायला भेटतात. एक तर आणि मला अजून एक अशी प्रेग्नन्सीच्या बाबतीत एक गोष्ट सांगायला आवडेल की आपण जे बाकीच्या ट्रीटमेंटसाठी मोस्टली दाताची ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला एक्सरे खूप गरजेचा असतो. म्हणजे प्रेग्नेंट वुमन आपल्याकडे येते त्यावेळेस आपण टोटली एक्सरे अवॉइड करतो, कारण त्याचे जे रॅडिएशन्स असतात ते बाळाला हार्म करू शकतात. तसं बघायला गेलं तर ते रॅडिएशन एकदम मिनिमल असतात, म्हणजे खूप काही असं हे नसतं, पण तरी पण एक आपण प्रिकॉशन्स म्हणून की नको बाबा थोड्यासाठी नको काहीतरी प्रॉब्लेम व्हायला म्हणून आपण ते तेवढं कंट्रोल करतो. एक्सरे काढत नाहीत, आपण कोणती ट्रीटमेंट करत नाहीत, मेडिसिन देताना पण आपण त्यांच्या गायनेकला कन्सल्ट करतो. आणि जर खूपच गरज पडली की नाही बाबा आता एक्सरे काढल्याशिवाय तर पर्यायच नाही, अशा वेळेस आपण काय करतो की जो पोटाचा भाग आहे, छातीचा भाग आहे, हा आपण लीड ॲप्रननी कव्हर करतो, जेणेकरून जे रॅडिएशन्स येणार आहेत आपल्या मशीनमधून त्याला एक मध्ये बॅरियर तयार होतं आणि ते त्या बाळापर्यंत पोहोचत नाही. आणि रॅडिएशन मिनिमल असल्यामुळे पण त्याचा काही एवढा हार्म होत नाही, पण एक प्रिकॉशन्स म्हणून आपण ते लीड ॲप्रन करून खूप इमर्जन्सीच्या काळात आपण एक्सरे काढू शकतो. पण टाळलेलाच बेटर राहतो आणि तुम्ही जेवढी प्रिकॉशन्स घेताल तेवढं बेटर राहतं प्रेग्नन्सीमध्ये.